आणि आता पाहूया वक्फवरून सभागृहात कसं घमासान रंगलं त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। असदुद्दीन ओवैसींना वक्फ सुधारणा विधेयकाची त्यांनी प्रत फाडली। लोकसभेत बोलताना ओवैसींनी वक्फ सुधारणा विधेयकाची प्रत फाडली। वक्फ बोर्डात मुस्लिम सोडून इतर सदस्य आणणार, मग आम्हाला शिर्डी, तिरुपती, शीख बोर्डावर घेणार का? फक्त वक्फ बोर्डासाठी आणणार नाही का? इम्तियाज जलील यांचा सवाल। नॉन मुस्लिमला समावेश करत आहे, करा। आणि असंच तुम्ही करणार असेल तर इम्तियाज जलीलला तुम्ही शिर्डी साईबाबा संस्थानमध्ये घेणार का? तिरुपतीचा जे ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये घेणार आहे का? नाही। वक्फ सुधारणा विधेयक म्हणजे राज्यघटनेवर हल्ला। हे विधेयक केवळ जातीय ध्रुवीकरणासाठी। वक्फ सुधारणा विधेयकावरून सोनिया गांधी यांचा केंद्र सरकारवर निशाणा। वक्फ दुरुस्तीच्या विधेयकाविरोधात मतदान केलं। वक्फच्या जमिनींची विक्री करू असं काल शहांच्या तोंडून आलं। वक्फच्या जमिनीचा व्यवहार आधीच झालाय, संजय राऊतांचा आरोप। एक काल मात्र अमित शहांच्या पोटातून एक सत्य बाहेर पडलं, त्यांच्या भाषणात जर आपण ऐकलं असेल, रिक्त जमिनींची विक्री करू आणि त्या पैशातून आम्ही गरीब मुस्लिम महिलांना दान देऊ। म्हणजे शेवटी खरेदी विक्रीवर ते आलेले आहेत। काल ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था तळ्यात मळ्यात होती। त्यांना शेवटपर्यंत कळत नव्हतं की मतदान कुठे करायचं। खासदार श्रीकांत शिंदेंची टीका। बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यांनी सोडून दिल्याचा हल्लाबोल। नेहमी म्हणायचो की बाळासाहेबांची विचारधारा जी आहे त्यांनी सोडून दिली, विकून टाकली। काल त्याच्यावरती स्टॅम्पिंग करण्याचं, एन्डॉर्समेंट करण्याचं काम उभाटानी केलेलं आहे सभागृहामध्ये, विरोधात मतदान करून। 2 लाख कोटींच्या जागांसाठी शहांनी काल मुस्लिमांचं लांगुल चालन केलं। वक्फ सुधारणा विधेयकावर शहांनी केलेल्या भाषणावर राऊतांची टीका। मोहम्मद जिनांनी केलं नसेल तेवढं लांगुल चालन काल शहांनी केल्याचा घणाघात। काल जर तुम्ही अमित शहांचं भाषण ऐकलं असेल तर मुस्लिमांचं इतकं लांगुल चालन बॅरिस्टर जिनाने सुद्धा केलं नसेल, ओवैसींनी केलं नसेल आणि शहाबुद्दीननी केलं नसेल। इतक्या भयंकर पद्धतीनं काल त्यांचं भाषण हे मुस्लिम लांगुल चालवण्याचा एक अत्युच्च नमुना होता। शिंदेच्या पाठीला कणा लावण्याची गरज। सतत दिल्ली पुढे झुकतात। तुमच्या गळ्यात दिल्लीचा पट्टा आला त्याचं काय? ठाकरेंवरील टीकेनंतर संजय राऊतांचा सवाल। त्यांच्या पाठीला सुद्धा एक असा कणा लावण्याची गरज आहे, जी दिल्ली पुढे वारंवार वागतात ना। आमच्या मानेचा पट्टा गेला, पण तुमच्या गळ्यात जो दिल्लीचा पट्टा पडलेला आहे गुलामगिरीचा, त्याच्यावर बोला। सरकारचा हेतू अयोग्य। वक्फ विधेयकात पारदर्शीपणा नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची टीका। वक्फ सुधारणा विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील मुस्लिम नेत्यांची अडचण। खासदार सुनील तटकर यांनी लोकसभेत विधेयकाच्या बाजूने मतदान केलं। पक्षातील मुस्लिम नेते एकत्रितपणे अजित पवारांची भेट घेणार, सूत्रांची माहिती। बोलण्यापेक्षा कृतीवरती भर देण्यामध्ये काल त्या ठिकाणी आम्ही योग्य ती भूमिका बजावली असं मला स्वतःला त्या ठिकाणी वाटतं।